सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्मदेशना सुखा संगसामगे समग्गानं तपो सुखो. सुखद आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखद आहे सद्धम्म श्रवण करणे, सुखद आहे संघामध्ये समूह तपस करणे. संपूर्ण देवतांचे आणि मानवजाती शास्त्रगुरु विश्ववंदनीय तथागत अरहंत सम्यक समुद्ध यांना प्रथम वंदन. भगवंताच्या अनुपम सद्धम्माला, विज्ञानवादी सद्धम्माला, कार्यकारण भाव सिद्धांताला त्रिवार वंदन. आणि भगवान बुद्धांनी जो अट्टपुरुषपुग्गला भिक्खू संघ स्थापन केला, निष्कलंकित पवित्र अशा आदरणीय पूजनीय तिन्ही काळातील तीन रत्नाला त्रिवार वंदन. आणि आधुनिक काळातील युगपुरुष भारत देशाचे कायदा कानून मंत्री विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मग्रंथामध्ये माझे जीवन समर्पित. तसेच आजच्या अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण बौद्ध उपासकांना आणि सर्व मानवजातीला हा धम्म संदेश. बौद्ध उपासकांना आपल्या सर्वांना माहितीच आहे की आजची पौर्णिमा आहे, म्हणजेच आषाढ पौर्णिमेपासून ते या अश्विनी पौर्णिमेपर्यंत भगवान बुद्धांच्या बुद्धपुत्रांचा म्हणजेच भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ यांचा हा वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून सुरू होता. आणि म्हणून आषाढ पौर्णिमेला सर्व भिक्खू भिक्खुनींनी अधिष्ठान ठेवले होते. 4 महिन्याचे, कोणा 3 महिन्याचे उपासकांनी आमंत्रित केल्यानंतर बुद्धविहारामध्ये. आणि म्हणूनच आजची ही पौर्णिमा म्हणजेच भिक्खू भिक्खुनी संघाच्या वर्षावास दिनाचा प्रवारणा दिन, म्हणजेच अश्विनी पौर्णिमा. उपोषित अष्टशील तर आहेच, परंतु महाप्रवारणा उत्सव वर्षावास समाप्ती पण आहे. म्हणजेच या पौर्णिमेपासून भिक्खू संघ आपलं अधिष्ठान त्यागतात आणि पुढे चरित भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ता हिताय देव मनुष्यानं देशेत भिक्खवे धम्म आदि कल्याणं मध्ये कल्याणं पर्यवसानं कल्याणं साथ सव्यंजनं केवल परिपूर्णं ब्रह्मचर्यं प्रकाशेत. म्हणजेच भगवान बुद्धांनी याच पौर्णिमेला भिक्खू संघाला आदेश दिला होता की भिक्खूंनो, जेव्हा आदेश दिला होता धम्म प्रचार करण्यासाठी की लोकांपर्यंत जा, जनपदापर्यंत जा, राज्यात जा, गावागावामध्ये जा आणि हा मानव जातीसाठी कल्याणकारक असा हा धम्म जो मी शिकवलेला आहे तुम्हाला, तर त्या धम्माचं व्याकरणसहित, मुद्देसहित, शब्दाचं अर्थसहित मानव जातीला धम्म शिक्षण द्या. म्हणजेच ही अश्विनी पौर्णिमा, आणि अश्विनी पौर्णिमा म्हणजेच भिक्खू संघाचा 3 महिन्याच्या कालावधीमधील, 4 महिन्या कालावधीमधील जे अधिष्ठान असते, त्या अधिष्ठानामध्ये जे काही उपासका आमंत्रित करतात भिक्खू संघाला, तर त्यांना 3 महिने आणि 4 महिने वर्षावासाच्या दिवसामध्ये धम्म शिक्षण देत राहतात, शीलपालन करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे योग्य सुखाचे जीवन जगण्यासाठी. आणि आजच्या या अश्विन पौर्णिमेला भिक्खू संघाचा आणि भिक्खुणी संघाचं अधिष्ठान त्यागतात आणि त्यागल्यानंतर ते प्रचार प्रसार करण्यासाठी सुरू होतात. म्हणजे भगवान बुद्धांनी जो इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी 528 या साली सारनाथला जो धम्म शिक्षण दिलं आहे त्यालाच जागतिक धम्मचक्र प्रवर्तन म्हटलं गेलं. आणि म्हणून त्या जागतिक धम्मचक्र प्रवर्तनामध्ये भगवान बुद्धांनी त्या 60 अरहंत भिक्खूंना धम्मशिक्षण दिल्यानंतर त्या 60 अरहंत भिक्खूंना जनपदापर्यंत, लोकांच्यापर्यंत धम्मशिक्षण देण्यासाठी आदेश दिला. त्यालाच म्हटलं आहे चरित भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ता हिताय देव मनुष्यानं देशेत भिक्खवे धम्म आदि कल्याणं मध्ये कल्याणं पर्यवसानं कल्याणं सांथ सव्यंजनं केवल परिपूर्ण ब्रह्मचर्य प्रकाशेत. म्हणजेच या अश्विनी पौर्णिमेला भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला आदेश दिला होता. या उपदेशाला
त्या पंचवर्गीय भिक्खूंनीच नाही तर त्या 60 अरहंत भिक्खूंनी जीवनामध्ये भगवान बुद्धांच्या त्या आदेशाचं पालन केलं. त्या 3000 वर्षापूर्वीच्या त्या आदेशाचं पालन मध्ययुगामध्ये सुद्धा भिक्खू संघाने केलं आहे. धम्म टिकून ठेवला आणि बुद्ध वचन टिकून ठेवलं आहे. आणि आजही सुद्धा आधुनिक काळामध्ये सम्राट अशोक आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षा झाल्यामुळे घेतल्यामुळे आजही सुद्धा भिक्खू संघ संपूर्ण भारतातीलच नाही तर जगातील भिक्खू संघ धम्म अनुयांना धम्म शिकवण्यासाठी तत्पर आहेत, प्रयत्नशील आहेत. म्हणून भगवान तथागतांच्या संघातील 60 भिक्खू अरहंतपदाला गेले. भगवंतांनी अश्विनी पौर्णिमेच्या दिवशी सर्व अरहंत भिक्खूंना धम्म प्रचारासाठी सारनाथ येथे आदेश दिला होता. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की हे भिक्खूंनो, बहुजनांच्या हिताकरता, बहुजनांच्या सुखाकरता, बहुजनांच्या हिताकरता आणि बहुजनांच्या सुखाकरता लोकांवर अनुकंपा करावयाच्या भावनेने स्वतःच्या तसेच सत्पुरुषांच्या हितासाठी आणि सुखासाठी भिक्षाटन करीत विचारण करा. हा धम्म सुरुवातीस कल्याणकारी आहे, मध्यम कल्याणकारी आहे आणि अंतिमही कल्याणकारी असून अर्थ आणि संवेदनयुक्त आहे. आणि म्हणूनच भगवान बुद्धाच्या आदेशाप्रमाणे भिक्खू संघाने बुद्धयुगापासून तर आजपर्यंत आधुनिक काळापर्यंत भगवान बुद्धाच्या वचनाचं पालन केलं. आणि म्हणूनच त्याचबरोबर ह्याच अश्विनी पौर्णिमेला भगवंतांनी वर्षावासाचा समारोप म्हणजे समापन म्हणजेच वर्षावास प्रवर्णा दिन म्हणजेच अनेक उपासका भिक्खू संघाला भोजनदान, चिवरदान, औषधदान, कठीण चिवरदान देऊन आपलं पुण्य संग्रह करतात. आणि 3 महिने 4 महिने या वर्षावास कालावधीमध्ये अधिष्ठानामध्ये जे भिक्खू असतात वर्षावासामध्ये तर त्यांचं योग्य प्रकारे काळजी घेतात आणि योग्य प्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांचं आहारामध्ये पथ्य औषध पथ्य सांभाळतात आणि आपले पुण्यकर्म करतात. म्हणून 3000 वर्षापासून तर आजपर्यंत हे बुद्ध शासन सुरू आहे. म्हणजेच उपासिका भिक्खू संघाला साथ देतात तर त्यांचे सुद्धा ते अतिशय महत्त्व आहे. म्हणून जे भिक्खूनीला साथ देतात असे उपासिकांचं खूप खूप मनापासून अभिनंदन की त्यांना योग्य प्रकारे त्यांच्या मनातील संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होण्यासाठी 3 रत्नाची मैत्री मंगलमैत्री. त्याचबरोबर याच अश्विनी पौर्णिमेला भगवंतांनी वर्षावासाचा समापन केला. तेव्हापासून बौद्ध जगतात पवर्णा उत्सव साजरा केला जातो. ही पौर्णिमा आपण मोठ्या उत्साहाने साजरी केली पाहिजे. बुद्धिविहारात जाऊन धम्म श्रवण करावा. म्हणजेच या पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनीच योग्य प्रकारे बुद्ध वचन श्रवण करावे आणि जीवनामध्ये चांगल्या प्रकारे आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यावे. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोक यांच्या कार्यकालामध्ये यांच्या युगामध्ये भगवान बुद्धाच्या धम्माचं अनन्य महान महत्त्व आहे. म्हणून तथागताच्या धम्मात या अश्विनी पौर्णिमेस 3 महत्त्वाच्या घटना अशा काही घडल्या की त्यांची चर्चा करणे अभ्यासकांना अपरिहार्य ठरते. अश्विनी पौर्णिमा बौद्ध जगतामध्ये मोठ्या श्रद्धेने जर कोणामुळे स्मरण केली जात असेल तर ती देवांचा प्रियदर्शी सम्राट अशोक महान धम्मदायात राजा सम्राट अशोकाच्यामुळे स्मरण केली जाते. ती कशी तर पहिली घटना आहे सम्राट अशोकाची धम्मदीक्षा. मौर्य वंशाचा संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू व बिंदुसार यांचा पुत्र म्हणजेच सम्राट अशोक होय. प्रजेवर पुत्रवत जीवापाळ प्रेम करणारा व वन्य पशुवरही करुणा दाखविणारा, अहिंसेचे तंतोतंत पालन करणारा, प्रजेच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सदोदित प्रयत्न करत असणारा, लोककल्याणाचं आपले आद्य कर्तव्य मानणारा प्रियदर्शी राजा म्हणून तो सर्व विश्वात सर्वश्रुत आहे. बौद्ध ग्रंथानुसार सम्राट अशोकाच्या आईचे नाव शुभदांगी तर वडिलांचे नाव बिंदुसार होते. महाराजा बिंदुसाराने राणी शुभदांगीस पटराणीचा दर्जा दिलेला होता. राणी शुभदांगी चंपा भोगलपूर येथील एक ब्राह्मण कन्या होती. नावाप्रमाणे ती अतिशय सुंदर होती. इसवी सन पूर्व 303 मध्ये
तिच्या पोटी अशोकाचा जन्म झाला. पुत्रप्राप्ती झाल्यामुळे मी आता शोकरहित झाले म्हणून राणी सुबदांगीने पुत्राचे नाव अशोक ठेवले. पुढे युवराज अशोकास महाराज बिंदुसाराने जेव्हा राज्यपाल बनवून उज्जैनला पाठविले तेव्हा वाटेत त्याचा मुक्काम विदिशा येथे पडला. तेथील मुक्कामात राणी देवीशी अशोकाने विवाह केला. सम्राट अशोकास 5 राण्या होत्या. त्यांची नावे अशी: देवी असंगमित्रा, वालुवाकी, कालुवाकी, पद्यावती, तिस्सरक्षिता. राणी देवी व सम्राट अशोक यांचा विवाह इसवी सन पूर्व 283 मध्ये झाला. त्यांना महेंद्र नावाचा पुत्र आणि संगमित्रा नावाची कन्या अशी 2 अपत्ये झाली. त्या दोघांचा जन्म अनुक्रमे इसवी सन पूर्व 284 आणि इसवी सन पूर्व 282 मध्ये झाला. राज्याभिषेकाच्या 8व्या वर्षी सम्राट अशोकाने कलिंगची लढाई जिंकली. त्याच्या जीवनात कलिंग युद्धाने मोठी क्रांती घडवून आणली. ते अतिशय भयंकर असे युद्ध होते. त्यात सुमारे 1 लाख सैनिक मारले गेले. 1.5 लाख सैनिक जायबंदी झाले. 3 लाख सैनिकांना बंदी बनवण्यात आले. कलिंग युद्ध अशोकाच्या जीवनात शेवटचे युद्ध ठरले. या विनाशी युद्धाने जो तोटा झाला, जी मनुष्यहानी झाली, तिचा त्याच्या मनावर फार गंभीर आघात झाला. युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या विधवांच्या रुदनाने, त्यांच्या बालकांच्या आक्रोशाने त्याला खूप पश्चाताप झाला. याचा त्याच्या जीवनावर युगांतकारी परिणाम झाला. युद्धातील अपरिमित प्राणीहानीमुळे त्यास खूप दुःख झाले व तो बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला, कारण त्याला या युद्धानंतर शांतीची नितांत गरज होती. या शोकाकुल मनाच्या अवस्थेत त्यास प्राचित्तेची गरज होती. नेमक्या ह्याच वेळी भदंत मोगलबुद्ध या बौद्ध भिक्खूंची भेट झाली. त्यांच्या अप्रमादवग्ग या उपदेशाने अशोकाचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. या भंतीजीमुळे अशोकाने आपला गुरु केला. त्याच मोगलबुद्ध अरहंत भिक्खू यांना सम्राट अशोक यांनी आपले गुरु स्वीकार केले. त्यांच्याकडून धम्मदीक्षा घेतली. तिस्स यांनी महाराज अशोकास उपदेश पुढीलप्रमाणे केला. धम्मदीक्षा घेतल्यानंतर सम्राट अशोकांनी मोगलबुद्ध महास्थवीर अरहंत यांनी सम्राट अशोकाला धम्मोपदेश केला. अपमादो अमतपदं पमादो मचुनोपदं अपमत्तान नियंती ए पमता एथामता. अर्थात प्रमाद आळस न करणारा अमृतपदाचा साधक बनतो, तर आळस करणारा, प्रमाद करणारा मृत्यूपदाचा. अप्रमादी आळसरहित माणसे मरत नाहीत, परंतु प्रमादी आळशी मनुष्य नेहमी मृत्यू समान दुःख भोगत असतो. भिक्खू मोगलबुद्ध महास्थवीर अरहंत यांनी सम्राट अशोकास बौद्ध धम्माची दीक्षा दिली व त्यास बौद्ध उपासक बनविले. त्याला धम्मदायत बनविले. तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी इसवी सन पूर्व 266चा. याच अशोक विजयादशमी किंवा धम्मविजय असे म्हणतात. सम्राट अशोकाच्या धम्मदीक्षेनंतर त्याच्या राज्यातील सर्वसामान्य जनताही बौद्ध धर्माकडे वळली. सम्राट अशोकाने आपले धम्मगुरू मोगलबुद्ध यांच्या प्रेरणेने सर्व बौद्ध स्थळांची धम्मयात्रा केली. भगवंताच्या पदपर्शाने पावन झालेल्या सर्व पवित्र स्थळांना भेटी दिल्या. भगवंताचा संचार जिथे जिथे झाला तिथे तिथे सम्राट अशोकाने स्तूप, विहार बनविले, स्तंभ उभे केले. प्रजेसाठी धम्माची नीतितत्वे खोदविली, शिलालेख लिहिले. 5व्या शतकात भारत यात्रेवर आलेला चीनी प्रवासी फाहियान व 7व्या शतकात बौद्ध तीर्थांची यात्रा करणारा हुयन स्वांग यांनी आपल्या प्रवास वर्णनात या सर्व शिलालेखाचा
उल्लेख केला. याची देही याची डोळा या तत्वाने सविस्तरपणे केला आहे. आपल्या राज्यारोहणानंतर 10 वर्षांनी सम्राट अशोकाने गया येथील म्हणजे बोधगया येथील बोधवृक्षास आणि 20 वर्षांनी लुंबिनी येथे भेट दिली. विविध ठिकाणी शिलालेख उभे केले. सम्राट अशोकाने या शिलालेखासाठी व स्तूपांसाठी भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित स्थळांचीच निवड केली. तथागतांचे जन्मस्थळ लुंबिनी वन, समृद्धीप्राप्त स्थान बोधगया, धम्मचक्र प्रवर्तनास सारनाथ, भगवंताचे महापरिनिर्वाण कुशीनगर इत्यादी बौद्ध धम्माची महान धम्मस्थळं आणि भगवंतांनी आपल्या धम्मप्रचाराच्या 45 वर्षाच्या कालावधीत सद्धम्माच्या पावन दीक्षेसाठी जिथे जिथे प्रवास केला. पावसाळ्याच्या 3 महिन्याच्या कालावधीत जिथे जिथे वर्षावास संपन्न केले अशी ठिकाणे उदाहरण म्हणजे श्रावस्ती, राजगृह, सारनाथ, वैशाली, कपिलवस्तू, कौशांबी, संकिसा, गांधार, तक्षशिला, मुकुल पर्वत, चालीय पर्वत, सुषमागिरी चुनार इत्यादी ठिकाणी जाऊन सम्राट अशोकाने स्तूप, विहार, स्तंभ, चैत्य, शिलालेख यांची निर्मिती केली. भिक्खूंसाठी निवासस्थाने बांधली, धम्महॉल बांधले. सम्राट अशोकाच्या काळी भगवान बुद्धांची प्रतिमा बनली नव्हती, त्यामुळे स्तूप व बुद्ध जीवनाशी संबंधित प्रतीकांचे पूजन केले जात असे, पूजावंदना घेतली जात असे. उदाहरण म्हणजे भगवान बुद्धांच्या जन्माचे प्रतीक म्हणून हत्तीची पूजा, महाभिनिष्क्रमणाचे म्हणजेच रासपाट त्यागण्याचे घोरत्यागाचे प्रतीक म्हणून घोडा, सम्यक समृद्धी प्राप्तीचे प्रतीक म्हणून बोधवृक्ष पिंपळ, प्रथम धम्मोपदेशाचे प्रतीक म्हणून धम्मचक्र, 24 आऱ्याचे धम्मचक्र आणि महापरिनिर्वाणाचे प्रतीक म्हणून स्तूप इत्यादींची बौद्ध अनुयायी मनोभावे पवित्र मनाने निर्मळ मनाने पुण्य होण्यासाठी पूजा करीत असत. भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर कुशीनगर येथे त्यांच्या अवशेषांसाठी राजे महाराजांमध्ये जेव्हा भांडणे लागली तेव्हा द्रोण नावाच्या ब्राह्मणाने त्या सर्व अवशेषांची विभागणी करून उपस्थित असलेल्या सर्व राजांमध्ये 8 भागात ते धातू अवशेष वाटून दिले. त्याची विभागणी ज्यांना प्राप्त झाली ते राजे होते. राजगृहचे अजातशत्रू राजे, कपिलवस्तूचे शाक्य, अलकपचे बुली, रामग्रामचे कोलीय, पावाचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, वेठ्ठद्वीपचे ब्राह्मण तथा कुशीनगरचे मल्ल इत्यादी. शेवटी आपणास काहीच शिल्लक राहिले नाही, म्हणून ज्या पात्रातून द्रोण नावाच्या ब्राह्मणांनी वाटणी केली ते पवित्र रक्षापात्र द्रोणांनी स्वतःच्या गावी नेऊन त्यावर स्तूप बांधला. पिपलीवनच्या मौर्यांनी शिल्लक रक्षावरच मोठे स्तूप बांधले. या वाटणीमुळे त्यांच्यातील युद्ध टळले. या सर्वांनी आपापल्या राज्यात जाऊन त्या अवशेषांवर स्तूप बनविले. पुढे सम्राट अशोकाने या सर्व ठिकाणी भेटी देऊन ते अवशेष धातू स्तूपातून बाहेर काढून घेतले. आपल्या जीवनात भगवंतांनी सद्धम्माची 84,000 धम्मसूत्रे धम्म उपदेश सांगितली, म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ सम्राट अशोकाने धम्मदाय याने त्या धातूंचे ते शरीर धातूचे 84,000 वाटण्या केल्या आणि 84,000 ठिकाणी त्यांची स्थापना करून तेवढे स्तूप त्यावर बनविले. सम्राट अशोकाने आपल्या धम्मयात्रेची सुरुवात भगवंतांचे जन्मस्थळ सिद्धार्थ बोधिसत्वाचे जन्मस्थळ लुंबिनीपासून केली. त्यावेळी त्यांच्या राज्याभिषेकाला 20 वर्ष पूर्ण झालेली होती. लुंबिनीमध्ये त्याने जो स्तंभ बनविला त्यावर पुढील मजकूर खोदण्यात आला. देवान पिये दासीन लाजीन विस तिवसा भीषितेन अतन आगाच मही इते हिद बुधे जाते शक्य मुनिती शिला विगड भिभी चास काला पिते शिलाथ मेच्च उपा पिते हिद भगव
जातेती लुमिनी गामे उबलिके कथे अठ भगीयच. अर्थात देवान प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक धम्मदायत आपल्या राज्याभिषेकाच्या 20व्या वर्षी येथे पूजा करीत आहेत, कारण येथे भगवान सम्यक समुद्र शाक्यमुनींचा जन्म झाला होता. म्हणजेच बोधिसत्व सिद्धार्थ यांचा जन्म झाला होता. शिलास्तंभ उभे करण्यात आले आणि भिंतही बांधली, कारण भगवंत येथे जन्मले होते. लुंबिनी गावचा राज्य शुल्क माफ केला जात आहे. येथून उत्पन्नाचा 8वा हिस्सा मिळत असे. पुढे लुंबिनी येथील शिलालेखाशिवाय अशोकाने बौद्ध भिक्खू व जनतेसाठी बंधने घालून दिली. केवळ मानमत्राब मिळावा, चांगले भोजन मिळावे म्हणून ज्या भिक्खूंनी बौद्ध भिक्खूंची दीक्षा घेतली परंतु धम्म पाळण्यास टाळाटाळ करत अशा सुमारे 60,000 नकली भिक्खूंना त्याने संघातून काढून टाकले. कारण सम्राट अशोकाच्या काळी दुसऱ्या पंथाचे काही लोक भिक्खू वेश धारण करून धम्मातील भिक्खूंच्या आदर सत्कारांचा अनुचित लाभ उठवत होते. येणेप्रमाणे बुद्ध शासनाकरता हे एक फार मोठे अरिष्ट धोकादायक होते. यावर उपाय म्हणून मास्तवीर मोगलीपुत्र तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली तृतीय धम्मसंगीती पाटलीपुत्र येथे सम्राट अशोकाने इसवी पूर्व 248 मध्ये भरविली. या संगतीचे फलित पुढीलप्रमाणे. नंबर 1, या संगीतेमध्ये पहिल्या धम्मसंगीतेप्रमाणे धम्म आणि विनय यांचे संगोपन केले गेले. नंबर 2, अभिधम्म पिटकाचे संग्रहितीकरण केले गेले. नंबर 3, अधर्मी भिक्खूंची संघातून हकालपट्टी करण्यात आली. नंबर 4, स्थैर्यवादी यांचे 12 व महासंघिकाचे 6 असे एकूण 18 पंथ निर्माण झाले होते. त्यांच्यात एकरूपता आणली. नंबर 5, मोगलपुत्र तिस्स स्थविर यांना अन्वयांमधील अधर्माचा प्रवेश पाहून खूप दुःख झाले. अतः शास्त्रीय दृष्टीने त्यांच्या मतांना निरस्त करण्यासाठी कथा वस्तू प्रकरण नामक ग्रंथाची त्यांनी रचना केली. नंबर 6, श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, सुवर्णभूमी, सिरिया, ग्रीस, यवनभूमी, मॅसेडोनिया, इपारियस तथा पूर्व युरोप इत्यादी देशांमध्ये धम्म प्रचारार्थ धम्मसेवक पाठवून धम्म वाढवण्याचा प्रयत्न केला. नंबर 7, महेंद्र आणि संघमित्र यांनी आपले जीवन धम्मासाठी संघात समर्पित करून लंकाद्वीप शील देशामध्ये बौद्ध धम्ममय बनविण्याचा निर्णय घेतला. नंबर 8, या तृतीय धम्मसंगीचा परिणाम म्हणून समग्र देशात बुद्ध धम्माचे सिद्धांताचे शिलालेख तथा स्तंभ लेखाची प्रेरणा सम्राट अशोकास मिळाली. आपल्या प्रजेची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती ही अशोकाची प्रमुख उद्दिष्ट होती. या कार्यात त्याने नेमलेले कुशल व प्रामाणिक अधिकारी त्याला मदत करीत. तो आपल्या शिलालेखात म्हणतो, माझे वरिष्ठ, कनिष्ठ आणि मध्यम दर्जाचे हस्तक व स्वतःची माझी शिकवण आचरणात आणून चंचल मनाचे लोक आणि सीमेवरील अधिकारी यांना मार्गदर्शन करतात. सारी माणसे मला मुलासारखी आहेत आणि साऱ्याच माणसांनी माझ्या मुलाप्रमाणेच इह परलोकीची सर्व सुख समृद्धी उपभोगावी. मोगलपुत्र तिस्स एक मेधावी ब्राह्मण होते. 16व्या वर्षाचा होईपर्यंत 2-3 वेदांचा ज्ञाता बनले होते. शिग्गा व स्थविर आर्य उपपल्ली स्थविरांचा पटशिष्य यांच्याकडून बौद्ध धम्माची त्याने दीक्षा ग्रहण केली आणि साधना करता करता अरंधपदास पोचले. सम्राट अशोकास बौद्ध धम्मात दीक्षित करण्याचे कार्य मोगलपुत्र तिस्स यांनीच केले. हेच त्यांचे धम्मगुरू, दीक्षा धम्मगुरू. निग्रोध सामनेरने केवळ अशोकांच्या हृदयात बौद्ध धम्माच्या प्रती श्रद्धा जागविण्याचे प्राथमिक कार्य केले. सम्राट अशोकाचे हे धम्म अभिलेख भारताच्या एका
कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत तसेच आजच्या भारताबाहेरही जिथपर्यंत त्याची सत्ता होती तिथपर्यंत पसरले होते. या लेखामधून प्राचीन भारताच्या इतिहासाची यथार्थ माहिती मिळते. म्हणून हे लेख पूर्णतः ब्राह्मी लिपीमध्ये लिहिले गेले. ही लिपी भारतीय आणि शिली वर्णमालाचे मूळ स्वरूप मानले जाते. सन 1868मध्ये सर्वप्रथम इंग्रज विद्वान जेम्स प्रिन्सेसने अशोकाचे हे ब्राह्मी लेख वाचले. जनतेवर असीम प्रेम करणारा हा सम्राट एका लेखात म्हणतो, जनतेने ज्यांना माझ्याकडे दाद मागवायची अशांनी मला केव्हाही भेटावे. मी जेवण घेत असेल, आपल्या खाजगी कक्षात असेन, अंतपुरात असेन, घोड्याच्या पाठीवरून रपेट मारित असेन अथवा विश्राम करीत असेन. यावरून अशोकाच्या लोकस्नेहाची साक्ष मिळते. परोपकार हाच सम्राट अशोकांच्या धम्माचा एक भाग होता. आपल्या 7व्या शिलालेखात तो म्हणतो, मी वटवृक्ष लावले, त्यावरून वाटसरूंना आणि पशूंना छाया, सावली व सुख मिळते. आम्रवृक्ष लावले तर दर दोन मैलावर विहिरी खोदल्या, धर्मशाळा बनविल्या, जलाशयांची निर्मिती केली. कशासाठी? तर मनुष्य आणि पशुपक्षी हे सुखात राहावे. देवानंद प्रिय सम्राट अशोकांच्या मते प्रेमाचा विजय हा स्थायी विजय आहे. प्रीतिरस हाच प्रमुख जय आहे, असा हा महान राजा धम्मदायाद आपल्या जीवन वर्तनातून पुढीलप्रमाणे शिकवण देतो. म्हणूनच दुसऱ्यांच्या धर्माचाही आदर करावा. क्रोध, द्वेष, ईर्ष्या, अहंकार इत्यादी दुर्गुणापासून दूर राहावे. प्राणी मात्रांबद्दल सहिष्णुतेची भावना बाळगा. स्वतःच्या मनाचे चिंतन मनन करा. आत्मपरीक्षण करून स्वतःमधील दोष शोधा, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक मनुष्य नेहमी आपण केलेल्या परोपकाराचा पाढा वाचतो. परंतु माझ्या हातून काही दुष्कर्म झाले आहेत काय, कसले पाप घडले आहे काय, याचा कोणीच विचार करीत नाही. त्या काळातला संपूर्ण भारतवर्ष हा सम्राट अशोकांच्या साम्राज्याखाली होताच. याशिवाय काबूल, अफगाणिस्तान, हिंदू कुश पर्वताचा सर्व भूभाग, भारताच्या पश्चिम भागात गिरनार, सुप्पारा, ठाणे जिल्हा महाराष्ट्र, बलुचिस्तान, मकरान, सिंध, स्वात घाटी, उत्तरेकडे काश्मीर, नेपाळ, पूर्व दिशेकडे मद्रास, चेन्नईचा समुद्र, दक्षिणेकडे म्हैसूर, तामिळनाडू हे सर्व त्याच्या अधिपत्याखाली होते. कांचीपुरम व नागापट्टम मध्येही त्यांचे बनविलेले स्तूप व विहार आजही पाहावयास मिळतात. ज्या दिवशी सम्राट अशोकास बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली तो दिवस म्हणजे अश्विन पौर्णिमा. इसवी पूर्व 266चा दिवस होता. सम्राट अशोकाचे स्तूपावशेष व अशोकस्तंभ भगवंतांनी सारनाथ जवळील इशिपतन येथील मुर्गदाय वनात, जेथे पंचवर्गीय भिक्खूंना सर्वप्रथम धम्म सांगितला, तेथे सम्राट अशोकाने बांधलेल्या स्तंभाचे व उभारलेल्या स्तंभाचे अवशेष काही प्रमाणात सुस्थितीत आजही पाहावयास मिळतात. सम्राट अशोकाने प्रजाहित व धम्मोपदेश त्यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरस पाणी स्तंभावर करून ठेवल्या आहेत त्यांना अशोक स्तंभ म्हणतात. युवान च्वांग हा 7व्या शतकातील चीनी प्रवासी अशा 15 अशोक स्तंभांचा उल्लेख करतो. त्यापैकी आज 13 स्तंभ अवशेष स्तूपात रूपात विद्यमान आहेत. आणखीन काही स्तंभ असणे संभवनीय आहे, तथापि अद्याप ते उपलब्ध झालेले नाहीत. उपलब्ध स्तंभापैकी सर्वात लहान स्तंभ म्हणजे 6 मीटर उंचीचा असून सर्वात उंच स्तंभ 21 मीटर उंचीचा आहे. सर्वात मोठ्या स्तंभाचा जमिनीखालील भाग 37 चौरस मीटर, वजन 50 टन व व्यास 0.76 मीटर आहे. बहुतेक स्तंभ उत्तर प्रदेशातील चुनार येथील खाणीतल्या एक संद वालुकास्मात घडविलेले असावेत आणि नंतरचे ते दूरवर वेगवेगळ्या स्थळी हलविले असावेत. वालुकास्म मुळातच विविध रंगी असल्याने तेथे ते स्तंभही साहजिकच रंगीत घडले. उदाहरण म्हणजे संकिसा येथील स्तंभ जांभळ्या रंगाचा आहे, तर पूर्वी सारनाथ बनारस येथे असलेला लाट भैरव स्तंभ हिरव्या रंगाचा होता.
काही स्तंभ करड्या पिवळ्या रंगाचेही आढळतात. स्तंभातील रंगाच्या विविधतेप्रमाणे स्तंभ शीर्षामध्येही वैविध्यता दिसून येते. श्रावस्ती येथील जेतवन विहाराच्या पूर्व दरवाजाच्या बाजूस असणाऱ्या 2 स्तंभात अनुक्रमे चक्र व वृषभ अशी स्तंभ शीर्ष आढळतात. राजगृह किंवा संकिसा येथील स्तंभ शीर्ष हत्तीच्या आकाराचे आहेत, तर लुंबिनी येथील स्तंभ शीर्ष अश्वाच्या आकाराचे होते. रामपूर्वा येथील वृषभ स्तंभ शीर्ष उल्लेखनीय आहे. सर्व अशोक स्तंभात सारनाथ येथील स्तंभासह सांस्कृतिक व कलात्मकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे. भारताने पहिल्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 25 जानेवारी 1950 या स्तंभाचे शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले. हा स्तंभ अशोकाने मृगदावन येथे उभारला आहे. भगवान बुद्धाने पहिले धम्मचक्र प्रवर्तन इथेच केले. तो हरितमणी व अस्म विशेषाप्रमाणेच गुडगुडीत व चकचकीत दिसते. 7व्या शतकानंतर केव्हा तरी उद्ध्वस्त केला गेला असावा, कारण 1905 केलेल्या उत्खननात फक्त स्तंभ शीर्ष सापडले. ते 2 मीटर उंचीचे असून सध्या ते सारनाथ येथील संग्रहालयात ठेवले आहेत. या स्तंभ शीर्षावरील 4 सिंह, त्याखाली हत्ती, घोडा, बैल, सिंह व 24 आरे असलेले चक्र आहे. त्याखाली उलटे कमळ कोरलेले आहे. मौर्यकालीन मूर्तिकलेच्या अत्युच्च विकासाचे द्योतक म्हणून या स्तंभशीर्षाकडे पाहिले जाते. दुसरी घटना म्हणजे भगवंताच्या भिक्खू लोकांना उपदेश. सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खूंना संघदीक्षा देऊन प्रथम धम्मचक्र प्रवर्तन संपन्न केल्यानंतर यश या वाराणसीच्या श्रेष्ठीपुत्रांची संघदीक्षा झाली. अशा रीतीने भिक्खूंची संख्या 6 झाली. यानंतर लगेचच यशचे 4 मित्र विमल, सुबाहू, पुण्यजित व गवापती यांनाही भगवंतांनी यशच्या विनंतीवरून भिक्खू संघात सामील करून घेतले. त्यानंतर यशचे 50 नातेवाईक भिक्खू बनले. अशा प्रकारे भिक्खूंची संख्या 60वर पोचली. याप्रमाणे तथागतास एकामागून एक शिष्य मिळत गेले. तो त्यांचा बोध ऐकण्यास मोठ्या उत्साहाने येऊन त्यांचा शिष्य बनत असे. या सर्वांना गृहस्थाश्रमी अनुयायांना बोध देण्याकरिता भगवंतांनी विविध ठिकाणी रवाना केले. त्यांना धम्मप्रचारार्थ पाठविताना भगवंत म्हणतात, आपले सर्व बंधनापासून मोचन झाले आहे, परंतु इतर जण हे संसार दुःखाने त्रस्त आहेत. त्यांची तुम्हास दया यावयास हवी. तुम्हास जसा आनंद प्राप्त झाला आहे तसा त्यासही प्राप्त करून देण्याचा आपण प्रयत्न करावा. एक जण एका वाटेने जा, निरनिराळ्या गावी जा आणि आपल्या सद्धम्माचा प्रचार अहोरात्र करा. हा आपला धम्म मार्ग सर्व प्रकारे शुद्ध व पवित्र आहे अशी त्यांची खात्री पटवा. पवित्र आचरणांची महती किती आहे, त्यापासून कसे कल्याण होईल हे त्यांना नीट समजून सांगा. परंतु जो कोणी आपल्या या पवित्र व सत्य धम्ममार्गाची अवहेलना करील, धम्म व त्यांच्या शिकवणीस तुच्छ मानेन, अशा लोकांना ह्या आपल्या मतांचा बोध कदापि करू नका. कारण अशा जणांकडून आपल्या या पावन धम्माची व्यर्थ निंदा होईल, उपहास होईल. त्यामुळे इतर जणांची धम्मावरची भक्ती उडवायची भीती आहे. भिक्खूंनो, जेथे जेथे तुम्ही जाल तेथे तेथे योग्य व्यक्तींना धम्म दीक्षा देण्याची तुम्हाला मी परवानगी अनुमती देत आहे. जनकल्याणास्तव भिक्खूने अखंडितपणे जीवनभर भ्रमण करावायचे असते, तेव्हा अविरतपणे धम्म प्रचारासाठी जावे. हे भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी त्यांच्यावर अनुकंपा करून तुम्ही धम्मोपदेशासाठी बाहेर पडा. देव आणि मनुष्याच्या हिताचा व सुखाचा हा धम्म सुरुवातीस, मध्यस्थितीस व अंतिम स्थितीत कल्याणप्रद आहे. तेव्हा तो जसा आहे तसा अनुयायांपर्यंत पोचवा. आपल्या धम्ममताचा प्रत्येक शब्द व सिद्धांत अनुयायांना त्यांची शंका दूर होईपर्यंत समजून सांगा. स्वधम्म पथाचा उपदेश करणे हे प्रत्येक भिक्खूंचे परमपवित्र कर्तव्य आहे. यात कुठलेही कसूर न करता, आळस न करता धम्मोपदेश करणे प्रत्येक जातीच्या पंथांच्या स्त्री पुरुषास करा.
धम्मोपदेश करताना कोणत्याही एकांत ठिकाणी न करता तो सार्वजनिक ठिकाणी सर्वांना लाभ घेणे शक्य होईल अशा ठिकाणी करा. भगवंतांनी उपयुक्त उपदेश आपल्या भिक्खुगणास सारनाथ येथील आपला स्वतःचा व धम्माच्या पहिला वर्षावासाची सांगता करून इतरत्र धम्मप्रचारासाठी जाताना दिला. वर्षावासाची समाप्ती ज्या दिवशी होते म्हणजे आश्विनी पौर्णिमा इसवी सन पूर्व 528 या रोजी केला. तिसरी घटना संगदिन हा दिवस अश्विनी पौर्णिमे दिवशी येत असून या दिवशी सर्व बौद्ध जगतात संगदिन या नावाने भिक्खू संघाचा संगदिन या नावाने ओळखतात. आषाढ पौर्णिमेपासून सुरू झालेल्या वर्षावासाचा हा अंतिम दिन इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ही पौर्णिमा ऑक्टोबर महिन्यात येते. वर्षावासात भिक्खू मुख्यत्वे करून एका ठिकाणी राहून बौद्ध उपासकांना धम्म समजावून सांगतात. या कालावधीत बौद्ध भिक्खू स्वतः चिंतन करून पुढील वर्षासाठी धम्मप्रचारासाठी योजना आखतात. भावी वर्षात करावयाच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन करतात. एका वर्षात 3 महिने वर्षावासात स्थगित झालेले भिक्खू लोकांचे परिभ्रमण वर्षावासाच्या समाप्तीनंतर पुन्हा सुरू होऊन पुढील 9 महिने अखंडपणे चालू राहते. याचाच अर्थ त्यांच्या धम्मप्रचारात परिभ्रमण वर्षाची सुरुवात आश्विनी पौर्णिमेपासून होते. ती पुढील वर्षाच्या आश्विनी पौर्णिमेपर्यंत गणली जाते. वर्षावासात भिक्खू संघ प्रातिमोक्ष नियमांचे पालन करतो. गेल्या वर्षभरात आपल्या हातून कळत न कळत अनवधानाने कायावाच्या मनाने काही अपराध घडला तर त्यातून पापमुक्त होण्यासाठी क्षमा प्राप्त करण्यासाठी थोर वडील भिक्खू संघाकडे क्षमा याचना करतात. यालाच प्रातिमोक्ष संवरशील असे म्हणतात. भिक्खूप्रमाणेच बौद्ध उपासका सुद्धा स्वतःचे चिंतन मनन करून गेल्या वर्षभरात आपल्या जीवनात काया वाचा मनाने काही अपराध तर घडले नाहीत ना याचे स्वतः चिंतन मनन करून अपराध घडलाच असेल तर भिक्खू संघाचे पुढे क्षमा याचना करतात. पुन्हा अशा चुका आपल्या हातून होणार नाहीत याची दक्षता घेण्याचा संकल्प करतात. या मंगलदिनी सर्व अनुयायी विहारात जाऊन भिक्खू संघाला शिवरदान, अन्नदान देऊन, भोजनदान देऊन, आर्थिक दान देऊन, पत्तेदान देऊन, औषधदान देऊन, मिष्टान्न देऊन भिक्खू संघाचा आशीर्वाद घेतात. या प्रसंगामुळे भिक्खू संघ व अनुयायांमध्ये दृढ धम्म संबंध निर्माण होतात. म्हणून भारतीय कॅलेंडरप्रमाणे प्रत्येक महिना हा शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो. प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा, एक अमावस्या आणि 2 अष्टम्या शुक्लाष्टमी व कृष्णाष्टमी येतात. या 4 दिवशी अनुयायांनी शुभ्र वस्त्र प्रदान करून विहारात यावे. या 4ही दिवशी अष्टशील उपवास व्रत पाळावे. उपवास व्रत पाळणाऱ्यांनी अष्टशील ग्रहण करावे. या व्रताचे 4 दिवसामध्ये गृहस्थाश्रमी उपासकांनी भिक्खू संघ जसे नियम पाळतात तसेच पूर्ण ब्रह्मचर्य पालन करावे. या 4 दिवसाबरोबरच दर रविवारी विहारात जावे. त्रिशरण पंचशील ग्रहण करावे. भिक्खू संघाकडून धम्मदेशना ऐकावी आणि काया वाचा मनाने पापचरणापासून दूर राहून मंगल मनाने जीवन व्यतीत करावे. हाच धम्म संदेश बौद्ध जनांनी आपले सण मंगल दिन असे साजरे करावे. तर अशा प्रकारे आजच्या आश्विनी पौर्णिमेनिमित्तानं ही धम्मदेशना, हे धम्मदान संपूर्ण बौद्ध उपासकांना आणि संपूर्ण मानवजातीला लाभी हो, खूप लाभी हो. सर्वांचे मंगल हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.